नमस्कार. डायमेन्शन आय एसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जशी जशी भारतामध्ये हीट वाढत चाललेली आहे उन्हाळ्याची, तसंच एक्झामची पण हीट वाढत चाललेली आहे. कारण आता UPSC प्रिलिम्स एक्झाम अगदी तोंडाच्या जवळ आलेली आहे आणि त्यामुळं आज मी रणजित ऑल इंडिया रँक 480 आणि माझ्यासोबत आहेत पल्लवी मॅम ऑल इंडिया रँक 452. एक कॅज्युअल चर्चा घेऊन आलेलो आहोत की नेमकं आता UPSCच्या प्रिलिम्सच्या एक्झामला आपण सामोरे कसं जायचं, आपला अप्रोच कसा असला पाहिजे. अभ्यासाबद्दल पण चर्चा करू, माइंडसेटबद्दल पण चर्चा करू, ॲटिट्यूड, कॅज्युअलनेस, तुमचं रुटीन वगैरे जे काही आहे, आपल्या जे काही समस्या भेडसावत असतात किंवा मॅनेज होत नाही त्या सर्वांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. In the next 2 months, what is going to matter the most is the mindset. क्वालिटीमध्ये रिसेंटली त्यांनी खूप फॅक्च्युअल प्रश्न विचारायचं प्रमाण कमी केलेलं आहे. ते फिलॉसॉफिकल विचारतात, त्याच्यावर जी काही प्रश्न असतात त्याला मी म्हणत असतो टच मी नॉट क्वेश्चन्स, म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला अजिबातच ब्लँक आहे, काहीच आयडिया नाही आहे. पेपर आहे ना, असे 100 प्रश्न आहेत, त्याच्या 100 कॅटेगरीज नाही आहे वेगळ्या वेगळ्या, असं म्हणताय ना. करंट अफेअर्स विल ऑलवेज बी अ ग्रुप डिस्कशन फॉर मी. त्या हॉलमध्ये एंट्री करताना तुमच्याकडे ते एक पेज पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं समराईज केले. इतरांचं काय नोट्स वगैरे बघू नये ना, तुम्ही स्वतःचे नोट्स बनवू नका की मी असंच केलं पाहिजे म्हणून. जसं मेन्समध्ये आपल्याला डेप्थ लागते, ओपिनियन्स लागतात, तसं प्रिलिम्समध्ये वाईड कव्हरेज लागतं. सो ह्या 5 ते 6 कॅटेगरीला नेक्स्ट टेस्टमध्ये इम्प्लिमेंट करायचं. सो आपल्याला फक्त कॉम्पिटिटिव्हली क्लिअर करायची, आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स नाही घ्यायचे. PYQ करा म्हणजे PYQ वाचून काढा असं नाही. तो असं एंगेज राहून जर आपण अभ्यास केला, सो इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग, मोर रिलेटेबल, मोर लॉजिकल. इट विल बी इन अवर ब्लड. अंडर कॉन्फिडंट होऊन एक्झाम देणं ही एक्झाम देणंच नसतं. तर सुरुवातीला आपण अभ्यासापासून मला वाटते की चर्चा सुरू केली तर बरं होईल, म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, मटेरियल वगैरे काय असावे त्याचं. तर मॅम काय सांगाल तुम्ही? सर मला वाटते आपण सगळ्यात पहिले माइंडसेट पासून सुरू करूया. कारण बुक्स कोणते वाचायचे, टेस्ट किती लिहायच्यात आणि रिव्हिजन कसं करायचं हे सगळ्यांना पडणारे प्रश्न आहेत. पण माइंडसेटबद्दल थोडं बोललो म्हणजे प्रेशर कमी होईल. जो आता आपल्याला त्रास होतोय की एक्झामच्या दिवशी आठवल तरी की मी काय वाचलंय, एवढी मेहनत केली पाण्यात नाही जाणार, रिलॅक्स असेल मूड. राईट. सो आय ऑलवेज फील दिस एक्झाम. टेक एक्झाम्पल ऑफ रेसलिंग. इन रेसलिंग कुस्ती टाईप. हा. सो 2 अपोनंट्स असतात. एक याच्यावरती हावी होईल आणि हा जिंकेल, किंवा तो याच्यावरती हावी होईल आणि तो जिंकेल. सो एक्झाम अँड अस, लाईक वी अँड एक्झाम आर लाईक इन रेसलिंग. एक तर आपण एक्झामला मात करू किंवा एक्झाम आपल्याला मात करणार आहे, दोनच गोष्टी आहेत. सो इथून माइंडसेट डेव्हलप झाला पाहिजे की आपल्याला एक्झामला मात करायची किंवा आपल्याला ती एक्झाम क्लिअर करायची आहे. एखादा प्रॉब्लेम खूप मोठा तेव्हा वाटतो जेव्हा आपली एनर्जी कमी असते. आणि मला वाटतं ते सहजपणे करता येतं बिकॉज यू हॅव दॅट माइंडसेट. यू हॅव क्लिअर्ड प्रिलिम्स फॉर 7 टाइम्स. मला वाटतं की ते माइंडसेट महत्वाचं आहे. बरेच जण खूप स्ट्रगल करत असतात, कधी झाली पास, कधी नाही झाली, मायनर हिकअप्स वगैरे येत असतात, स्पीड ब्रेकर येत असतात, आदळ आपण खूप चालू असते आणि गोंधळलेली परिस्थिती असते. तर माइंडसेट मला वाटतं की खूप डिटर्माइनिंग फॅक्टर आहे. तुम्ही आजपर्यंत जे काही अभ्यास वगैरे केलेला आहे ना, रिगार्डलेस ऑफ दॅट, आता पुढच्या या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय करतात की नाही त्यावर तुमचं खूप अवलंबून असणार आहे की तुम्ही प्रिलिम्स पास करताय की पास होत नाही आहे. अँड आफ्टर द प्रिलिम्स इज ओव्हर यू विल फील दॅट ही सगळी जी प्रश्न काय होती ना, खूप सोपी प्रश्न होती. जस्ट बिकॉज मला अँझायटी आहे, मला पॅनिक आहे, मी अटेम्प्ट करू नाही शकलो, किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट करेक्ट, आर करेक्ट, असं काहीतरी होत असतं ना, ते गोंधळल्यासारखं होतं. आणि नंतर तुम्ही रिग्रेट करता हॉलच्या बाहेर आल्यानंतर, काश वो 2 घंटे मैं अपने मन को शांत रख पाता तो सब आसान हो जाता, असं वाटू लागतं. खूप सारे स्टुडंट असं का होतं आणि याला कसं आपण टॅकल करता येईल. कितीतरी स्टुडंट्स बोलतात ना, सर मी सगळा अभ्यास केला होता, मला येत होतं पण मी नाही करू शकलो किंवा नाही करू शकले. सो हे फक्त आणि फक्त माइंडसेटमुळे होतं. सो आय फील इन द नेक्स्ट 2 months व्हॉट इज गोइंग टू मॅटर दी मोस्ट इज द माइंडसेट. सो आपल्याला सगळ्यांना स्वतःला सावरावं लागणार आहे, स्वतःला नीट पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये ठेवावं लागणार आहे. सगळ्यांना भीती वाटते, बोलते ना डर सबको लगता है, गला सबका सुखता है. उन्हाळ्यामध्ये त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट जास्तच येतात. राईट. सो सगळ्यांना भीती वाटत असते, पण कोणाला 10 मिनिटं वाटते, कोणाला 1 तास वाटते, कोणाला दिवसभर वाटते. ज्याला दिवसभर वाटती आहे तो स्वतःच्या चान्स सोबत खिलवाड करतो आहे, बरोबर आहे. आणि जो 15 मिनिट भीती बाळून घेतो त्याची भीती पॉझिटिव्हली ऍक्ट करते आणि तो 15 मिनिटानंतर स्वतःला सावरतो आणि चांगला परत अभ्यास करतो, नाही पॉझिटिव्ह माइंडसेटने अभ्यास करतो. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर हा माइंडसेट जो आहे की नाही, हा डेव्हलप होण्यासाठी मला वाटते की तुम्ही रिसोर्सेसवर तुमच्या फोकस केलं पाहिजे की ना. खूप जर थप्पी लागली असेल तुमच्या टेबलवर तर आपसुकच ती भीती वाढायला लागते मनामध्ये की एवढं सगळं जे आहे हे कसं होणार, मला आजपर्यंत कुणी केलं असेल का. मी कोचिंगचे पण आहे, नोट्स हे पण आहे, आणि टेलिग्रामवरून 50 चॅनल्स आहेत, तिकडे 50 टॉपर्सचे ते क्रिस्प नोट्स वगैरे जे काय असेल ते सगळं डाउनलोड केलंय, त्याची प्रिंट केलंय, असं सगळं दुकान मांडलंय तिकडे. बघूनच भीती वाटते ना. ते फुगा आहे, कदाचित तो छोटा आहे पण त्याला फुगवून
करून किंवा मटेरियल टाकून एवढं मोठं केलेलं आहे मी, तर आता ते अनमॅनेजेबल मला वाटू लागते. तिथपासून भीती मनामध्ये जी घर करून बसते की नाही, तो शेवटला एक्झामच्या दिवसपर्यंत ती मनामध्ये तशीच राहते. यार मेरा तो हिस्ट्री का वो एक ही रेफरन्स बुक पढ़ के हुआ, आगे के रेफरन्स बुक तो मैंने पढ़ी नहीं, अब मेरा क्या होगा. तर त्याच्याशी संबंधित मला वाटतं की तुमचं जे रिसोर्स आहे की नाही, ते तुम्ही मिनिमाइज केलं पाहिजे. आयदर तुमचे कोचिंगचे नोट्स आहेत ते थोडेसे असले पाहिजे, किंवा त्यातूनही तुम्ही मग तुमच्या स्वतःचे छोटे नोट्स काढू शकता. जसं माइंड मॅप्स वगैरे आपण जे नाही म्हणतो की डायग्राम्स काढला, अशोक चक्र वगैरे काहीतरी काढलं, 24 पॉईंट्स मी हे कव्हर केलं. तर या सगळ्या ज्या टिप्स आहेत ना, त्याला सुरुवातीलाच अगदी मॅनेजेबल साईजला तुम्ही न्यायचं असतं. आणि सुरुवातीला मॅनेजेबल साईजला नेलं की आपोआप तुमचं परसेप्शन आहे ना त्याच्याबद्दल ते बदलायला लागतं. तुम्हाला जी आता भीती वाटते का नाही, असा मोठा झालाय तो लेवायथन मॉन्स्टर झालाय की नाही, आता तो छोटा छोटा वाटायला लागतो तुम्हाला. सो यू कॅन मॅनेज इट, असं मला वाटतं त्याच्यामध्ये. हा सर, दिस इज वन ऑफ द फॅक्टर की आपण आपले रिसोर्सेस लिमिट केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल एक सब्जेक्ट आणि एक बेसिक बुक हा फंडा जर आपण घेतला तर 6-7 सब्जेक्टचे 6-7 बेसिक स्टार्टिंग फ्रॉम एनसीईआरटीज वगैरे, रेफरन्स बुक्स राईट. तेव्हा जेव्हा तुमच्याकडे 4-5 महिने वेळ आहे, समजा आता आपण 2 महिन्याबद्दल बोलतोय, सो ठीक आहे, आता अज्युमिंग की तुम्ही एनसीईआरटी वगैरे केलेली आहे, येस, किंवा समजा नाही केलेली आहे, सो आता पॅनिक होण्याची वेळ आहे का? नाही, एनसीईआरटी बाजूला ठेवा, बेसिक बुक घ्या आणि त्याच्यातूनच एक्झाम क्लिअर करायचा प्रयत्न करा, आणि विच इज व्हेरी मच डुएबल. इट इज नॉट लाईक नॉट अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू. सो आता आपण समजा 6-7 सब्जेक्टचे 6-7 बेसिक बुक्स वाचले, एक राऊंड ऑफ वाचून झाल्यानंतर, रिव्हिजन झाल्यानंतर मग वाटलं तर दुसरं कुठलं रेफरन्स बुक, फॉर एक्झाम्पल जिओग्राफीचे जर आपण 11वी आणि 12वीची एनसीईआरटी वाचली, मग ह्याच्यापेक्षा जास्त काही जीसी लिऑंग मधून घ्यायचं असेल तर ते सेकंड राऊंडसाठी घ्यायचं. पहिल्यांदाच एवढं सगळं करत बसलो तर मग टाइम खूप लागतो, मग परत पॅनिक. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की एकदम बेसिक मिनिमम ते झालंच पाहिजे, आणि ते झाल्यावरच सेकंड लेवलला तुम्ही जम्प करायचं आहे. अदरवाईज तुम्ही ते खालचं जे बेस तो पक्का करा, असं तुम्हाला म्हणायचं आहे. एक ना धड भाराभर चिंध्या असं नको व्हायला. सो 1 सब्जेक्ट 1 बेसिक बुक, दिस इज द फर्स्ट राऊंड. सेकंड राऊंड मध्ये तुम्ही त्याचं रिव्हिजन करा, त्याचे काही रेफरन्स मधून ऍड करायचे ते करा. दिस इज युअर स्टॅटिक. अगेन की स्टॅटिकला तुम्ही जास्त महत्व दिलं पाहिजे, असं माझ्या सगळ्या अटेम्प्ट्स मध्ये मला जाणवलंय. आता या स्टॅटिकवर माझी पकड डेव्हलप झाली आहे की नाही हे कसं शोधून काढणार मी? की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वगैरे डाउनलोड करायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यूपीएससीचे जे आलेले आहेत की नाही, तर त्यामधले जे काही एनसीईआरटी इन्स्पायर्ड क्वेश्चन्स पण असतात. जसं मला बऱ्याच वेळा ते आठवतं की पॉलिटीमधले क्वेश्चन्स असायचे ना, एकदम फिलॉसॉफिकल टाईपचे क्वेश्चन्स असायचे, त्याचं उत्तर तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये कुठंच मिळत नाही, ते तुम्हाला 11च्या एनसीईआरटीवर जम्प करावं लागतं. तर ते जे बेसिक बुक्स आहेत त्यामधून ते खूप बेसिक अंडरस्टँडिंग लेवलचे जे प्रश्न विचारतात की नाही, तर मला वाटतं की ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही बघा की पॉलिटीमध्ये रिसेंटली त्यांनी खूप फॅक्च्युअल प्रश्न विचारायचं प्रमाण कमी केलेलं आहे. ते फिलॉसॉफिकल विचारतात. अभ्यास करताना तुम्ही त्या अँगलने केलाय की नाही, त्यामधले बारकावे तुम्ही शोधून काढलेत की नाही, असं त्यांना ते बघायचं असते. तर मला वाटते की रेफरन्स बुक तुम्ही जे काही लक्ष्मीकांत वगैरे वाचलंय किंवा जे काही वाचलंय ते महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यासोबतच जे PYQ UPSCने त्या पुस्तकातून प्रश्न खरंच विचारले आहेत का, बरं जर विचारले आहे तर तो खूप फॅक्च्युअल आहे का फिलॉसॉफिकल लेवलचे आहे, हे पण तुम्ही अनालिसिस ऑब्व्हियसली हे पण तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. याच्यावर मला असं जाणवतं सर, तुम्ही जो PYQचा मुद्दा म्हटलात त्याबद्दल मला असं वाटतं की PYQ करा म्हणजे PYQ वाचून काढा असं नाही. सो रीडिंग कॉम्पिटिशन, येस, नो, इट इज नॉट की जस्ट फॉर द सेक ऑफ डुईंग आय हॅव डन द PYQ, असं नाही. सो PYQ मीन्स यू अनालाइज ईच अँड एव्हरी क्वेश्चन, यू अनालाइज ईच अँड एव्हरी ऑप्शन. आता हे कसं करायचं, हे टाइम कन्झ्युमिंग आहे का? नो, इट इज नॉट. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2014-15 पासून पेपर उचला, पुढचे 10 वर्षाचे पेपर आपल्याला करायचे. एका दिवसात एक पेपर, आणि ते करताना काय करायचं की क्वेश्चन, म्हणजे मी असं करायची की क्वेश्चन वाचणार, क्वेश्चनची थीम काय नोट डाऊन करणार. क्वेश्चन जर नॉर्मल बेसिक असेल फंडामेंटल राईट्सवरती तर त्याला मला काही जास्त विचार करायची गरज नाहीये. पण क्वेश्चन कुठला तरी UNEP बद्दल आहे, कुठल्या तरी ऑर्गनायझेशन बद्दल आहे, त्याच्या ऑप्शन्समध्ये काहीतरी गोष्टी आहेत, क्वेश्चन कुठल्या तरी सायन्स अँड टेकवरती आहे, तर मी त्या टर्म्स गुगल करणार, थोडासा त्याच्या आजूबाजूला मी वाचणार. असं बऱ्याचदा होतं की 2016-17च्या ऑप्शनमध्ये एखादा ऑप्शन असतो त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन 20 मध्ये येतो, राईट. तर मग असं छान PYQ केल्यानंतर कॉन्फिडन्स बूस्ट वेगळाच होतो, आणि हे क्राऊड करत नाही. खूप सिलेक्टेड लोक करतात ह्या गोष्टीवरती फोकस. एक हॅबिट पॅटर्न असतो ना UPSCचा प्रश्न विचारायचा, तो तुम्ही कोड क्रॅक करणं गरजेचं आहे की नेमकं ते कोणत्या टॉपिकवरून किती प्रश्न विचारतायत, त्यांचं वेटेज कसं आहे. तर एकदा हा कोड क्रॅक झाला ना तर आपोआप तुमच्या डोळ्यामध्ये तो फिल्टर लागत असतो अभ्यास करताना पण, की हां या पॅराग्राफमधलं ना हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे, यामधून प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते सिलेक्टिव्हनेस मला वाटतं की तुमच्या अभ्यासामध्ये येत जात असते, आणि त्यामुळं थोडंसं मॅनेजेबल होऊन जातं. यू नो ना की आता माझ्याकडे 1000 पेजेस आहे पूर्ण रिवाईज करायला, बट इन रियालिटी ते 1000 पेजेस सगळे नाही रिवाईज करायचे मला. हार्डली इट बॉइल्स डाऊन टू 400-500 पेजेस ज्यामध्ये क्रक्स आहे.
ते बाकी अंडरस्टँडिंगसाठी महत्वाचं आहे, पण प्रश्न विचारायची शक्यता कुठून जास्त आहे. हे जे 400-500 पेजेसचे नोट्स आहे की नाही, ते तुमचे डाउनलोड केलेले असू शकतात, तुम्ही स्वतः काढलेले असू शकतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामधून ते एकदा मॅनेज झालं, मग त्यामध्ये अंडरलाईन करायचं आहे, त्यामध्ये चिट्ट्या पट्ट्या काहीतरी लावायच्या आहे. आपण नोट्स बनवताना कधी कधी स्किप होऊन जातं. आता हीन यान बुद्धिझमबद्दल सगळंच काही नाही असू शकत ना त्या एका पेजमध्ये. मग नंतर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले, त्यामध्ये काहीतरी वेगळं विचारलं होतं, मग ते स्टिकी नोट्स छोटेसे बनवायचे आणि त्यामध्ये चिकटावून वगैरे ठेवायचं. तर असं ते मी करायचो त्याला. आणि नेक्स्ट टाइम काय होत होतं रिवाईज करताना, की ते स्टिकी नोट जरी बघितले तर पूर्ण पिक्चर ते डोळ्यांच्या समोरून चालून जात होता. तर रिव्हिजन खूप सोपं झालं होतं त्यामध्ये. तर या टेक्निक्स मी वापरलेल्या. दिस इज अन इफेक्टिव्ह मेथड. मी एकदा ट्राय केलेलं, बट म्हणजे माझ्या कम्फर्टला अशी एक मेथड होती की जेव्हा मी बुक वाचते आहे आणि मला इम्पॉर्टंट गोष्टी वाटत आहेत त्या मी अंडरलाईन करणार आणि त्या एका सेपरेट पेजवरती लिहून काढणार. सो विथ रिव्हिजन काय करायला पाहिजे, तर आपण जेव्हा फर्स्ट टाइम वाचतो तेव्हा 500-600 पानाचं जे बुक असतं ते नोट्स काढल्यानंतर तुमचं 100 पेजेसमध्ये होतं ऑब्व्हियसली. म्हणजे इतकं ते रिड्यूस होऊन जातं. मग ह्या नोट्स नेक्स्ट रिव्हिजनमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यातला बराच कंटेंट मगअप होऊन जातो आणि जो नाही होत किंवा जो अवघड आहे तो अजून एका नोट्समध्ये काढायचा, म्हणजे मायक्रो नोट्स टाईपमध्ये. सो सेकंड रिव्हिजन नंतर ते 100 पेजचा कंटेंट 40 पेज होतो. नंतरच्या रिव्हिजन नंतर तो 20-25 पेजवरती येतो. मॉडर्न इंडिया जर तुम्ही 20-25 पेजमध्ये करू शकता, विच इज व्हेरी मच डुएबल. तुम्ही टॉपर्सचे नोट्स बघितले आपण, जसं आपण रेफर केले होते किंवा आता पण आपण बघू शकतो. सो असं रिव्हिजन झालं पाहिजे. रिव्हिजन म्हणजे फक्त डोळ्याखालून घालणं नाही. असं मला वाटतं की विथ एव्हरी रिव्हिजन आपले नंबर ऑफ पेजेस, नंबर ऑफ रेफरन्स सगळे कमी झाले पाहिजेत आणि एक अशा अमाऊंटला आले पाहिजेत की आपण ते बार बार रिवाइज करू शकू नंतर. कारण रिव्हिजन होत नसेल तर तसं पण एक्झामला जाऊन काय फारसा उपयोग नाही आहे त्याचा, कारण ती एन्झायटी असते आणि एवढं सगळं माझं उरलेलं आहे की नाही, ती भीती तुम्हाला मनामधून खायला लागते की माझं बरंच सुटलेलं आहे म्हणून. तर रिव्हिजन मॅनेज होणं गरजेचं आहे. भलेही त्यामधून प्रश्न जरी नाही आले एक्झामला तरी पण कॉन्फिडन्स आहे ना, 7वें आसमान पे होता है तो, क्योंकि मैंने सब पढ़ रखा है जितना भी जरूरी था. आणि तिथं तुम्ही प्रत्यक्ष पेपरला गेले की मग ते नहीं आ रहा है ना, कोई बात नहीं, थोड़ी देर के बाद आ जाएगा, अभी मैं इसको अगर टाइम दूंगा तो आ जाएगा, हा माइंडसेट तुमचा डेव्हलप व्हायला लागतो. तर तुम्ही जे आता बोलले की मैंने किया है, तर मला प्रत्येक प्रिलिम्सला तेच वाटायचं की मला येत नाहीये ना प्रश्न, तर मोस्टली नाही येणार, दुसऱ्यांना पण नाही येणार आहे. सो कारण मी एक बेसिक लेवल वाचलेली आहे, मी एक ऍडव्हान्स थोडंसं केलेलं आहे, मी रिव्हिजन्स केलेल्या आहेत, मी PYQs केलेले आहेत. जर एवढं सगळं करून मला जर तो प्रश्न अवघड वाटतोय तर तो सगळ्यांनाच अवघड आहे. सो जेव्हा आपण स्वतःच्या मनाला हे सांगतो तेव्हा आपण स्वतःच कूल डाऊन, काम डाऊन होतो आणि अजून चांगल्या रीतीने तो पेपर अटेम्प्ट करतो. एक 100 प्रश्न आहे तुमच्याकडे, त्यापैकी समजा 20 प्रश्न शुअर शॉट आहे, म्हणजे मी हे उत्तर मार्क केले ना ह्याच्याशिवाय दुसरं उत्तरच नाही, ते मला माहिती आहे. पण बाकीचे जे 60 प्रश्न आहे ना त्यामध्ये असाच खेळ असतो, म्हणजे 2 ऑप्शन्स एलिमिनेट होत आहे, मग 3 होत आहेत, कधी कधी मग 1च होत आहे. मग यामध्ये ही प्रश्न 60 प्रश्न आणि त्याच्यावर जी काही प्रश्न असतात त्याला मी म्हणत असतो टच मी नॉट क्वेश्चन्स, म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला अजिबातच ब्लँक आहे, काहीच आयडिया नाहीये. ते समथिंग सिंड्रोम बद्दल काहीतरी, केसलर सिंड्रोम या समथिंग स्पेस सिंड्रोम बद्दल असा कधीतरी प्रश्न विचारला होता, त्याच्याबद्दल अजिबातच मला आयडिया नव्हती. व्हॉट इज सिंड्रेला और समथिंग असं काहीतरी प्रश्न विचारलेला, केसलर सिंड्रोम, तर अजिबातच काही आयडिया नव्हती. तर मग ठरवलं होतं की हा जो प्रश्न आहे ना याला अजिबात हात नाही लावायचा, आणि जर मी मार्क केलं असतं तर मला 100% गॅरंटी होती की ते चुकणारच होतं. म्हणून त्याच्यामध्ये वेळ पण जातो, आपण त्या केसलरला आठवण्यामध्ये, एन्झायटी फील करण्यामध्ये 2 मिनिट घालतो, नाही गरज आहे त्याला ग्राउंड करायचं, पुढे जायचं. गोल्डीलॉक्स झोन म्हणून एक प्रश्न आला होता, मला आठवला आता. गोल्डीलॉक्स झोन वरचा तो प्रश्न होता. आय डिड नॉट नो ही गोल्डीलॉक्स झोन काय आहे. त्यामध्ये ऑइल एक्सप्लोरेशनचं काहीतरी होतं, स्पेसचं पण काहीतरी होतं. मी थोडा वेळ विचार करत बसलो होतो की हा प्रश्न अटेम्प्ट करू शकतो म्हणून, कारण 1 लाइनर होता ना आणि टेम्पटेशन असते, 1 लाइनर तो अटेम्प्ट किया जा सकता है ना, कन्फ्युजन काही नाही आहे. मग हा जर मी अटेम्प्ट केला, त्याच्यामध्ये मी काहीतरी ऑप्शन डिसाईड केलं होतं की A मारेल किंवा B मारेल. थँकफुली मी नाही केला तो अटेम्प्ट, आणि बाहेर आल्यानंतर मी सोल्युशन्स बघितले, नंतर कळालं की हाऊ रॉंग आय वॉज. ज्याच्याबद्दल मला अजिबात आयडिया नाही आहे ते मी अटेम्प्ट केलंच नाही पाहिजे. आय डिड नॉट नो हू इज सिंड्रेला आणि काय ते गोल्डीलॉक्स झोन और जे काय आहे ते. दॅट वॉज माय अप्रोच, की ज्याच्याबद्दल अजिबात आयडिया नाही आहे तुम्हाला त्याला हात लावू नका. आणि उरलेले जे प्रश्न आहे ना तुम्ही कुठेतरी वाचून ठेवलेले आहे, कधी ऐकले, तर त्या प्रश्नांना तुम्ही अटेम्प्ट करा, असा माझा अप्रोच असायचा त्यावेळेस. तर हे PYQ अनालिसिस करताना हे आपोआप डेव्हलप होतं. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण केलो तेव्हा मे बी त्याला कॅटेगरीजमध्ये डिवाइड नाही केलं, पण आता जर मी विचार केला तर वी कॅन डिवाइड देम इन 5-6 कॅटेगरीज. फॉर एक्झाम्पल काही क्वेश्चन्स असतात ते फक्त नॉलेज बेस्ड असतात. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट 21 म्हणजे काय, तर याला तुम्ही कुठलंच लॉजिक किंवा ट्रिक नाही लावू शकत. यू नो इट ऑर यू डोंट नो इट, राईट, माहितीच पाहिजे, बट यू नो इट, you get it, you don't know it, you do not get it. So they are knowledge based question.
दुसरे क्वेश्चन्स आपण असे म्हणू शकतो की जे थोडेसे ट्रिक्स बेस्ड किंवा लॉजिक बेस्ड, इलिमिनेशन बेस्ड आहेत. फॉर एक्झाम्पल एखादं अब्सर्ड ऑप्शन असतं की ऑल द टॉर्टॉइज इन दिस वर्ल्ड आर ग्रीन. ऑल वाले एक्स्ट्रीम स्टेटमेंटचं काय, बऱ्याच जणांमध्ये आता ते प्रिव्हियस इयर अनालिसिस करून वगैरे असं एक आहे मार्केटमध्ये चालत असतं की सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही काय करा की ऑल आर करेक्ट असं म्हणून या, आणि ऑल जिथं कुठं असेल किंवा एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल तर त्याला तुम्ही इनकरेक्ट असते ते असं मानून चालायचं. बट आय हॅव फाउंड की दिस डज नॉट वर्क्स ऑल द टाइम. बऱ्याचदा असं झालंय की ते ऑल सिलेक्ट केलंय आणि नंतर ते चुकत आलंय, असं पण बऱ्याचदा झालेलं आहे. सो ट्रिक्स आर नॉट युनिव्हर्सल. म्हणजे मला असं वाटतं की असं थंब रूल नाहीये त्याला, असं थंब रूल नाहीये. इट इज जस्ट की, आणि त्या सगळ्या लॉजिक आणि नॉलेज बेस्ड असल्या पाहिजेत. असं नाही की ऑल दिसले की कट करा, एक्स्ट्रीम दिसलं की कट करा. नो, लॉजिकल पण त्याला पाहिजे, नॉलेज बेस्ड पण त्याला पाहिजे. तर म्हणजे ते वापरून जेव्हा आणि ट्रिक्स वापरतो, ट्रिक्स शुड बी अवर लास्ट रिसॉर्ट. प्रत्येक प्रश्न आपण नॉलेजवरतीच पहिले फेस करतो. येत नसेल, अटेम्प्ट वाढवायचा आहे, शेवटचे 10-15 प्रश्न मार्क करायचे, तेव्हा काहीतरी त्याला आपल्याला हे गोष्टी विचारात आणाव्या लागतात की बाबा एक्स्ट्रीम दिसतंय तर होतं का, मग काय करता येईल. सो पहिला झाला नॉलेज बेस्ड क्वेश्चन, दुसरा झाला ट्रिक म्हणजे मी असं नाही म्हणते की तुम्ही काहीच विचार नका करू आणि डायरेक्ट असे रूल लावा. नो, बट तुम्ही विचार करा की जर तुम्हाला एखाद्या सेंटेन्समध्ये 3 ते 4 फॅक्ट्स दिले आहेत की WHO हॅज लॉन्च दिस प्रोग्राम इन दिस इयर फॉर दिस पर्पज, जर एवढं सगळं त्याच्यामध्ये दिले तर खूप जास्त पॉसिबिलिटी असते की त्यातला एखादा फॅक्ट रॉंग आहे आणि तो ऑप्शनच रॉंग आहे. पेपर सेक्टर शेवटी काय करतील ना, ते कुठेतरी वर खाली करतील, काहीतरी टाकतील. सो पहिला आपला झाला नॉलेज बेस्ड की ज्याला आपल्याला नॉलेज सप्लाय करायचंय. दुसरं कॅटेगरी आपण असं म्हणू शकतो की थोडंसं लॉजिक, ट्रिक्स आणि एलिमिनेशन टेक्निक्स वगैरे करून. तिसरं काही काही क्वेश्चन खूप गट फिलिंगचे क्वेश्चन्स असतात. इंट्युशन, अंतरात्मा की आवाज. अंतरात्मा की. That means you should decipher the terms and go with your gut feeling, otherwise तुमचा अटेम्प्ट कमीच होतो. तर मी नेहमी असं करायचे की सोशल कॉस्ट ऑफ कार्बन हा एक प्रश्न होता 2020ला. आय थिंक सोशल कॉस्ट ऑफ कार्बन मीन्स व्हॉट. आता बघितलं एखादा व्यक्ती पॅनिक होऊन जाईल, पण नाही व्हायची गरज आहे. आपण त्याला जर डेसिफर केलं थोडंसं की बाबा सोशल कॉस्ट ऑफ कार्बन, तर ते ऑप्शन मधलं जे चांगलं आहे ते आपण त्याला सुटेबल करू शकतो. फॉर कार्बन विच इज बीइंग रिलीज, असा काहीतरी मतितार्थ असेल त्याचा, असं मला वाटतं ऑप्शन बघून. हाँ, सो ये हो गया कि आपका गट फीलिंग वाले क्वेश्चंस. कुछ क्वेश्चंस हार्डनेस कैटेगरी में आते हैं, मतलब इतने हार्ड होंगे कि आप उसको टच, जो आप बोल रहे थे टच मी नॉट क्वेश्चंस, राईट, तुम्ही नाही अटेम्प्ट केलं पाहिजे. असे 5-7 क्वेश्चन्स तर असतीलच ज्याला अटेम्प्ट करणं म्हणजे आपण स्वतःचे निगेटिव्ह मार्क्स करणं. एक कॅटेगरी असते मॅपिंग, म्हणजे मॅपिंगचे 3 ते 4 क्वेश्चन्स येतातच. एक कॅटेगरी असते सिली मिस्टेकची कॅटेगरी, म्हणजे सोपे क्वेश्चन जाल बिछाया उन्होंने, राईट. आपण फक्त ते बघत नाहीत किंवा त्याच्यावर सगळे ऑप्शन्स वाचत नाहीत, घाई असते आपल्याला गोल करायची म्हणून चुकतात. सो या 5-6 कॅटेगरीमध्ये जर PYQ डिव्हाइड केले आणि आपण प्रत्येक क्वेश्चनला बघताना जर ती कॅटेगरी आयडेंटिफाय केली तर आपण तसा अप्रोच पण ठेवू शकतो. व्हेरी मच डुएबल. कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आहे, मी टच करायचं नाही करायचं, हे सगळं तुम्हाला लगेच कळून जातं त्या क्षणाला. आणि पेपर आहे ना, असे 100 प्रश्न आहेत, त्याच्या 100 कॅटेगरीज नाही आहे वेगळ्या वेगळ्या, जसं तुम्ही म्हणताय ना, दे कॅन बी सब डिवायडेड इंटू 5-6 कॅटेगरीज मध्ये. म्हणजे कोणत्या स्लॉटमध्ये कोणते प्रश्न बसले, 10-15 प्रश्न, की त्याला अटेम्प्ट करणं त्या दृष्टीनं मला वाटतं की खूप सोपं होऊन जातं. येस, ते. आणि मला अजून एक वाटतं की आपण सगळे अभ्यास करतो. इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लॉजिकली इम्प्लिमेंट करता, जे वाचलंय त्याचा उपयोग झाला पाहिजे प्रश्न सोडवताना, अदरवाईज काय महत्वाचं, रिकलेक्ट झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी नेहमी एक गोष्ट करायची की जेव्हा मी कंटेंट वाचतेय, पॉलिटीचा का तो चॅप्टर असे ना किंवा जिओग्राफीचा चॅप्टर असे ना, त्याला खूप एंगेज राहून वाचायचं. फॉर एक्झाम्पल आपण न्यूमॉनिक्स लावू शकतो, आपण इमॅजिनेशन करू शकतो. मला अजून आठवतं पॉलिटीमध्ये कमिटीज आहेत ना आपल्याला, पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीज आहेत, तर एका कमिटीमध्ये जास्त मेंबर्स आहेत, एका कमिटीमध्ये कमी मेंबर्स आहेत, राईट, फायनान्शियल कमिटीज वगैरे, राईट. सो ज्या कमिटीमध्ये जास्त मेंबर आहे तिचं सर्कल मोठं इमॅजिन करायचं, ज्या कमिटीमध्ये कमी मेंबर्स आहेत तिचं सर्कल छोटं इमॅजिन करायचं. दिस व्हिज्युअलायझेशन विल हेल्प जेव्हा त्या कमिटीवरती क्वेश्चन येतो. आणि एक्झॅक्टली मला वाटतं हा 2014चा प्रश्न आहे की सगळ्यात जास्त मेंबर्स कोणत्या कमिटीमध्ये असतात, एस्टिमेट कमिटी, पब्लिक अकाउंट कमिटी, आणि तसं व्हिज्युअलायझेशन केलं की ते डायरेक्ट क्लिक होऊन जाणार आहे. सो असं एंगेज राहून जर आपण अभ्यास केला, सो इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग, मोर रिलेटेबल, मोर लॉजिकल. इट विल बी इन अवर ब्लड.
ऍब्झॉर्ब झालं पाहिजे, कम्प्लिटली ऍब्झॉर्ब झालं पाहिजे. अदरवाईज ते ऐन वेळेवर बाहेर येणारच नाही. आणि ते 2 तास असतात ना, क्रुशियल असतात, त्यामध्ये ते बाहेर आलंच पाहिजे. अदरवाईज एक्झाम हॉलच्या बाहेर निघून काय उपयोग आहे, नंतर सगळं आठवायला लागतं. आणि ते जे 2 तास झालं पाहिजे, क्लिक झालं त्या पाहिजे, 2 तासामध्ये तुम्हाला ते आठवलंच पाहिजे. त्यासाठी मी काय करायचो, असं माइंड मॅप्स वगैरे त्यावर फारसा माझा भरोसा नव्हता. आणि ते निमोनिक्स वगैरे बनवायचं मी ट्राय केलं होतं, पण त्यात काय व्हायचं की ते निमोनिक्सच नंतर आठवत नसायचे. याद करने के लिए कोई कविता बनाई, अब वो कविता याद नहीं आ रही. तर ते नंतर मला कळालं की दिस इज नॉट गोइंग टू वर्क. बेसिक अंडरस्टँडिंग, जी सिम्पल कॉन्सेप्ट आहे का नाही. आणि आता जसं आज आपण बसून चर्चा करतोय की नाही, मी काय केलं होतं ते एक्सप्लेन करतोय, तुम्ही काय केलं ते एक्सप्लेन करताय, तसंच सिम्पल कॉन्सेप्ट मी आपल्या मित्रांना सांगायचो. अवघड असू दे, स्टडी ग्रुप्स असायचे. म्हणजे ग्रुप्समध्ये 5-6 जण नसायचे. त्यामध्ये काय होतं की 2 जण कोणतरी बोलतात आणि बाकीचे फक्त प्रवचन ऐकतायत, असं नसायचं. ते तर 2च जण आहे. आणि समोरचा जो आहे अगदी निरागस असायचा, त्याला काहीच आयडिया नाही त्याबद्दल. आणि त्याला समजावून सांगणं म्हणजे तुम्ही स्वतःची परीक्षा घेण्यासारखं आहे. जोपर्यंत तुम्हाला फंडामेंटल क्लिअर नाही आहे तोपर्यंत तुम्ही समजावू शकत नाही ना. त्यासाठी माझी ती टेस्ट होती. आता जसं माझं ऑप्शनल वगैरे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन होतं, आता प्रिलिम्स संबंधी आपण चर्चा करतोय, बट ट्रिक्स कॅन हेल्प. तिकडची ट्रिक्स इकडे तुम्ही लावू शकताय. तर जे अवघड कॉन्सेप्ट होते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे, ते मी त्या रूममेट्सला वगैरे सांगायचो, अगदी सिंपल करून. मग त्याला पण कळायचं, म्हणजे इतना आसान आहे, हाँ ये अभी मैंने बताया इसीलिए आसान है क्योंकि मुझे समझ में आया. म्हणजे दुसऱ्यांना शिकवताना स्वतःचं पण रिव्हिजन होतं. ही निमोनिक्सची वगैरे मग गरज उरणार नाही तुम्हाला, मला असं वाटतं की ते लॉजिकल असतं. तुम्ही जेव्हा एकटे अभ्यास करता तेव्हा तुम्हाला निमोनिक्स लावावं लागतील, इमॅजिनेशन करावं लागेल. पण तुम्ही कोणासोबत तरी अभ्यास करतात तेव्हा ते बोलूनच होईल. मी हे करंटला करायचे, म्हणजे करंट अफेअर्स विल ऑलवेज बी अ ग्रुप डिस्कशन फॉर मी. माझे दर अटेम्प्टचे करंट अफेअर्सचे ग्रुप्स आहेत आणि पार्टनर्स आहेत. सो स्टॅटिकचं मी स्वतः वाचायचे आणि करंट अफेअर्सला मी ट्राय करायचे की माझे 1-2 फ्रेंड्स. ग्रुप शुड बी लाईक मॅक्झिमम 3 लोक. 3 पेक्षा जास्त लोक जर असतील ग्रुपमध्ये तर इट इज नॉट अ स्टडी. 3 इज अ पार्टी, 4 इज अ क्राऊड. राईट. सो 2 ते 3 लोकांचा ग्रुप असायचा. 2 लोकांचं तेवढं व्यवस्थित नाही होत. आणि आम्ही 3 लोक काय करायचो की एक छान सोर्समधनं करंट अफेअर कव्हर करायचो. प्रत्येक जण ते करंट अफेअर स्वतः रीड करणार, ते बुकलेट जे असेल ते स्वतः रीड करणार, 1 तास भेटणार. आणि भेटल्यानंतर मी पहिला टॉपिक, तू दुसरा टॉपिक, तू तिसरा टॉपिक, एकमेकांना समजून सांगणार. इन द सेन्स मी फक्त सांगणार की वन धन योजना, ह्या योजनेमध्ये ही योजना कोणत्या इयरची आहे, कोणत्या मिनिस्ट्रीची आहे, त्याच्याचे फीचर्स काय आहेत, त्याची इलिजिबिलिटी काय आहे. म्हणजे याच्यातूनच प्रिलिम्समध्ये क्वेश्चन येणार आहे. याच्यापेक्षा व्यतिरिक्त मी जर काही डिस्कस करत असेल तर दॅट इज इरिलेव्हंट. सो त्या बुकलेटच्या 2 पानामधून मी फक्त 6 ते 7 पॉईंट काढणार आणि डिस्कशनच्या वेळेस मी ते पॉईंट सांगणार. मग पुढचा व्यक्ती सोलार पंप्स बद्दल बोलणार, किंवा समजा लिझा पाथफाइंडर जे सायन्स अँड टेकचे नॉर्मल असतात, मायक्रोटॉन्ड्रिया, ते त्याबद्दल बोलणार. आणि तो फक्त 6 ते 7 पॉईंट सांगणार. मग म्हणजे ते 100 पानाचं बुकलेट, जवळपास 100 पानाचं बुकलेट आम्ही 20 to 25 पेजच्या कंटेंटमध्ये समराईज करून होतं. मग ते बुकलेट झालं, त्याचं डिस्कशन झालं. 1 वीक 1 बुकलेट आणि डिस्कशन. तसं आम्ही तो करंट अफेअरचा सोर्स आरामात 7-8 वीकमध्ये कव्हर करायचो. आणि नोट्स आपण ऑनलाईन पण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल आजकाल लोक आयपॅड वापरतात, किंवा एव्हरनोट वापरतात, किंवा गुगल व्हॉट एव्हर डिव्हाइसेस वापरतात. पण शेवटी जेव्हा एक्झाम येते तेव्हा तुम्हाला पेजेस पाहिजे असतात. दिस वर्क्स इन मेन्स लाईक एनिथिंग. तुम्ही कुठेही वाचा, तुम्ही कुठेही नोट्स काढा, शेवटी स्वतःच्या हाताने 2 पेजवरती ते लिहून त्याला बार बार बघून. 90s जनरेशन, क्लासिकल अप्रोच टू रोमान्स, पेजेसच पाहिजे. नो बट आय फील की आत्ताची जर जनरेशन असेल आणि त्यांनी सुद्धा अभ्यास केला असेल ना, शेवटी मेन्सला हॉलमध्ये एंट्री करताना तुमच्याकडे ते 1 पेज पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं समराईज केले. प्रिलिम्सला हॉलमध्ये एंट्री करताना तुमच्याकडे ते 2 ते 3 पेजेस पाहिजेत, जे मोस्ट इम्पॉर्टंट थीम्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आहेत, आणि ते एका पेजवरती समराईज आहेत. तुमच्या एका नजरेमध्ये ते नीट तुम्ही ग्रास्प केलं पाहिजे आणि मध्ये गेलं पाहिजे. आता आपण प्रिलिम्सचं बोलतोय, पण मेन्समध्ये हे खूप वर्क केले माझ्यासाठी. नोट्स बनवताना मला एक असं लक्षात आलं की इतरांचे नोट्स मी बघितले, त्यांनी कुठे डायग्राम बनवलंय, कुठं ट्रायंगल बनवले, स्क्वेअर बनवले वगैरे, आणि तो मी करायचा प्रयत्न केला तसा. नंतर मला त्यामधून काहीच आठवत नसायचं, मी का लिहिलंय, हे कशासाठी लिहिलंय वगैरे. नंतर मला कळालं की नोट्स हे त्यासाठीच बनवले जातात की ते तुमच्या कामासाठी आहे म्हणून. इतरांना कोणाला तुम्ही ते देऊन उपयोगात आणू शकत नाही. मी नंतर स्वतःचे नोट्स बनवायला सुरुवात केली, आणि त्यामध्ये काय असायचं की एक स्टेटमेंट फुल लिहिलंय आणि त्याच्या खाली मग एक्झाम्पल्स वगैरे यासारखं मी लिहायचं होतं. दॅट वर्क फॉर मी. काही जणांना ते ट्रायंगल स्क्वेअर काम करू शकतात, काही जणांना ते अशोक चक्र बनवलंय, त्यातून बाण काढले, काहीतरी. तर
इतरांचं काय नोट्स वगैरे बघून आहे ना, तुम्ही स्वतःचे नोट्स बनवू नका की मी असंच केलं पाहिजे म्हणून, बिकॉज दोज आर मेंट टू बी यूज बाय यू, नॉट हिम, ज्यांचं तुम्ही बघितलंय. नाही, नोट्सचा अर्थच हा आहे की मी 10 सोर्सेस वाचून किंवा काहीतरी 100 पानं वाचून त्याला 10 पानामध्ये कन्व्हर्ट केले आणि ते फक्त मला माहिती आहे की मी काय घेतले आणि काय सोडले. त्यामुळे ते रेडीमेड काम करत नाही ना, टेलिग्रामवरून कुणाला डाउनलोड केलं. आता आपल्याला किती लोक विचारतात की तुमचे नोट्स द्या, तुमचं हे द्या, तुमचं ते द्यायला काहीही हरकत नाही, पण त्याच्यातून होणारा अभ्यास हा कधीही कमी असेल. नोट्स कॅन अदर्स नोट्स लाईक टॉपर्स नोट्स और कोणी चांगला अभ्यास केला त्यांचे नोट्स हे सप्लिमेंट म्हणून ऍक्ट होतात. म्हणजे मी तरी सगळ्यांच्या नोट्सचा असाच उपयोग केला की मी माझे नोट्स बनवले आणि त्याच्यामध्ये काही मिसिंग आहे, कोणीतरी छान डेटा कलेक्ट केलाय, फॉर एक्झाम्पल इथिक्सचे चांगले चांगले कोट्स तयार केले, तर मी ते उचलणार आणि माझ्या नोट्समध्ये टाकणार. हे जे 1000 पेजेसचे नोट्स आहे, जेव्हा याला मी 200 पेजेसमध्ये कॉम्प्रेस करतोय ना, इट मीन्स दे आर जस्ट द इग्निशन पार्ट. म्हणजे त्याला इग्नाइट केलं की 90% कंटेंट जो मी तिथं नाही लिहिलेला आहे त्या नोट्समध्ये तो आपोआप माझ्या डोक्यामध्ये येत असतो, इनविजिबल पार्टमध्ये. पण बघणाऱ्याला ते 10% दिसत असतं, बट दोज आर द इग्निशन पार्ट. आता तेरी बत्ती कहाँ से जलेगी वो मैं नहीं बता सकता ना, वो मुझे पता है कहाँ से जलेगी, इसीलिए मैंने वो बना के रखा है. तो नोट्स हैव टू बी व्हेरी कस्टमाइज्ड. येस, ज्याने बनवले ना त्याने वापरले पाहिजे आणि तुम्ही स्वतःसाठी नोट्स बनवलेच पाहिजे. पर्टिक्युलरली जे सब्जेक्ट तुम्हाला वाटतं की रिव्हिजनला खूप वेळ लागतो की नाही, त्या सब्जेक्टचे तर बनवलेच पाहिजे. आणि काही असे होते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे करंटचे डेव्हलपमेंट्स वगैरे असायचे, त्याचा एक फील की नोट्स खूप सारे बनवून उपयोग नव्हता. मी काय करायचो, रेडीमेड मार्केटमधून मटेरियल घ्यायचो आणि त्याला येलो मार्करने अंडरलाईन वगैरे करून. ती पण एक चांगली मेथड आहे, प्रिलिम्सला ती हेल्प करते. काय इनपुट आउटपुट रेशिओ. मला असं वाटतं प्रिलिम्समध्ये की जसं मेन्समध्ये आपल्याला डेप्थ लागते, ओपिनियन्स लागतात, तसं प्रिलिम्समध्ये वाईड कव्हरेज लागतं. फॉर एक्झाम्पल तरी चालून जातं थोडंसं, कारण इट इज तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की तुम्ही या गोष्टीसाठी तुम्ही काय वाचलं होतं, त्याच्याशी रिलेटेड काय होतं, सो मी ते ऑप्शन कसा इलिमिनेट करू. प्रिलिम्समध्ये तुमच्या पुढे गोष्टी आहेत आणि तुम्हाला क्लिक होण्यासाठी एक वाईड कव्हरेज ऑफ नॉलेज लागतं. मेन्समध्ये स्वतःच्या डोक्यातून लिहायचंय सगळं, सो डेप्थ लागते. सो मला अजून आठवतं, माझे काही फ्रेंड्स आहेत फॉर एक्झाम्पल, ते वाईड कव्हरेज नाही करायचे, तर हिस्ट्रीचं स्पेक्ट्रम वाचतील पण एन्शंट आणि मेडिवलचं ओल्ड एनसीईआरटी नाही वाचणार. राईट, एन्शंट आणि मेडिवलचं काहीतरी मार्केटमधलं नोट्स उचलतील किंवा कुठला तरी नॉर्मल डेटा करतील. मग नंतर जिओग्राफीच्या 11वी-12वीची एनसीईआरटी वाचतील पण जीसी लिऑंगच्या गोष्टी सोडतील. सो याच्यामुळे काय होतं, आपण कॉम्पिटिशन मधले जे सिन्सिअर कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मागे पडतो, कारण सगळे लोक हे डेटा वाचणार आहेत. सो सगळे जे करता आहेत ते करायचंच आणि प्लस ऍडव्हान्स काहीतरी करायचं. हे क्राऊडला बीट करण्यासाठी हेल्प करतं. म्हणजे मला तर नेहमी हेल्प केलंय. सगळे लोक काय करतायत हे बघायचं, ते तर करायचंच आणि त्याच्यावर काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. सो कव्हरेज थोडं वाईड होऊन जातं. आणि सगळे लोक जे करत आहेत एक्झॅक्टली त्याला पण ब्लाइंडली फॉलो करून मला वाटतं उपयोग नाही. राईट. अदरवाइज यू विल गेट आउट ऑफ द लिस्ट लाईक अदर्स ना. सिलेक्टिव्ह मला वाटतं की त्यामधला अप्रोच तुमचा आहे ना असला पाहिजे, की सगळे लोक जे करतायत ना, बेसिक बुक्सची तुमच्याकडे लिस्ट आहे, त्यामधलं जे बिनकामाचं आहे ते पण तुम्ही वाचत सुटलेलं आहे. ते मला वाटतं. म्हणजे मला असं म्हणायचंय की जर सगळे आर्ट अँड कल्चरचे एनसीईआरटी वाचतातच प्रिलिम्सला, राईट, ते जर मी सोडलं तर मी कॉम्पिटिशनच्या नॉलेज बेसच्या थोडंसं मागे पडेल. एखादा क्वेश्चन आला त्याच्यामध्ये अर्जुन आणि पिनान्स बद्दल विचारले, तो जो रॉक आहे राईट, आणि मी सगळं केलंय, सगळं छान वाचलंय, बाकीचे सब्जेक्ट चांगले केलेत, पण मी ती आर्ट्स अँड सायन्स आर्ट्सवाली एनसीईआरटी नाही वाचली आणि ती माझ्या कॉम्पिटिशन मधल्या बऱ्याच लोकांनी वाचली आहे, तर तो क्वेश्चन त्यांना इझिली करता येईल आणि मला नाही करता येणार. सो सगळे जे स्टँडर्ड गोष्टी करता आहेत ते आपण करायच्याच, कारण त्या नॉलेज बेसमध्ये आपण इक्वली स्टँड झालो पाहिजे, आपण डिसएडव्हान्टेज मध्ये नाही गेलो पाहिजे. पण सगळे एक सोर्स सोडून 10 सोर्स करत सुटले ते नाही करायचं. तेच चुका करतात ना मुलं अभ्यास करत असताना. फोमो असतोय, बाजू वाले ने कौन सा ज्यादा किताब खरीदा वो मुझे भी खरीदना है. मग आर्ट अँड कल्चरचे 4 पुस्तकं झाले वेगळ्या वेगळ्या पब्लिकेशनचे, तर त्या फोमो मध्ये नाही जायचंय. तुम्ही काय केलं पाहिजे की एक पुस्तक, एक बेसिक रिडिंग झाली, त्यामधून कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले की त्याचे नोट्स काढायचे आणि त्याचंच रिव्हिजन करायचं. मग असं असते की हे जे बेसिक पुस्तकं आहे ना त्याला तुम्ही बाजूला करा आणि फक्त नोट्सवर फोकस करा. तुम्ही जे स्वतः काढून ठेवलेले आहेत किंवा कोचिंगचे आहेत ज्यामध्ये तुम्ही ॲडिशन केलेलं आहे त्याच्यावर फोकस करा. इट्स अबाउट रिडिंग फ्यू थिंग्स अँड अप्लाइंग इट मेनी टाइम्स रॅदर दॅन रिडिंग मेनी थिंग्स अँड नॉट बिंग एबल टू अप्लाय. त्यासाठी मला वाटतं टेस्ट सोडवणे. टेस्ट अभ्यास पण टेस्ट काहीच नाही, तर मग
ते असं होऊन जातं ना की तुम्ही स्वतःला टेस्ट नाही केलं. मी बघितलंय की नुसतं टेस्टच सोडवतात, त्याचे सोल्युशन्स वगैरे ते अनालाइज करून बघत नाही. जे चुकलं ते चुकलं, का चुकलं काय बघत नाही ते. फक्त या टेस्टमध्ये 70 मार्क आहे, पुढच्या टेस्टमध्ये 50 मार्क आहे, त्याचं अनालिसिस ते करत नाही. तर एक टेस्ट सोडवण्याची पण एक स्पर्धा जणू लागली आहे मार्केटमध्ये की नुसत्या 50 टेस्ट, 60 टेस्ट, 70 टेस्ट वगैरे. ते पण युजफुल होतं. तुम्ही 50 टेस्ट सोडवतात, ऑफकोर्स युजफुल आहे, पण आपण त्याचं अनालिसिस कसं करतोय ह्याच्यामुळे आपल्याला चुका कळतात. मी ही मेथड फॉलो करते नेहमी, की मी समजा आज मी अभ्यास सुरू केला, मी पॉलिटिचं लक्ष्मीकांत आहे ते 7 दिवसामध्ये वाचलं रात्र, आणि वाचताना पण फोकस ठेवून थोडंसं एंगेज राहून वाचलं की ते 7 दिवसात आरामात संपतं. मग त्यानंतर मी त्याच्याशी रिलेटेड एक टेस्ट देणार. मग मी जे काही वाचलं होतं ते त्या टेस्टमध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करणार. मग टेस्ट 2 तासाची आहे, पण अनालिसिस 4 तासाचं. पूर्ण दिवस जातो कधी कधी. येस, करायला पाहिजे, इनिशियली करायला पाहिजे, की आपल्या चुका समजा 100 प्रश्नांपैकी मी 80 प्रश्न सोडवले, त्या 85 सोडवले. 85 प्रश्नांपैकी माझे 60 प्रश्न बरोबर आहेत आणि 25 चुकले. तर ते 60 बरोबर का आले हे पण बघितलं पाहिजे. बरोबर आलं आता मला सगळं माहिती असं म्हणून चालणार नाही. बऱ्याचदा असं होतं की ते 60 सुटून जातं, म्हणजे ठीक आहे बाजूला ठेवतो. नाही, 60 बरोबर आले. कधी कधी आपण खूप लॉजिकनी करतो. 60 बरोबर का आले, 25 चुकले, ते का चुकले, त्याच्या कॅटेगरीज, की बाबा मला आठवलं नाही, नंतर मला आठवलं होतं पण मी घाई केली, नंतर माझी सिली मिस्टेक झाली, नंतर माझं लॉजिकच चुकलं. तर अशा 5 ते 6 कॅटेगरीमध्ये करायचे 25 प्रश्न जे चुकलेत ते. मग काय लक्षात ठेवायचं की बाबा सिली मिस्टेक होतीये, तर नेक्स्ट टेस्टमध्ये सिली मिस्टेक न होऊ द्यायचा प्रयत्न करायचा. ऑप्शन न वाचल्यामुळे माझं आन्सर चुकलं, तर नेक्स्ट टेस्टमध्ये ऑप्शन नीट वाचायचे. सो ह्या 5 ते 6 कॅटेगरीला नेक्स्ट टेस्टमध्ये इम्प्लिमेंट करायचं आणि मग परत बघायचं की अजून किती कोणत्या कॅटेगरीमध्ये चुकले. त्या टेस्टमुळे तुम्ही काय अप्लाय करू शकले, तुमच्या काय चुका झाल्या आणि तुम्ही नंतर त्याच्यामध्ये काय काम केलं, ह्याच्यामुळे एक इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट येते. समजा आपण वीकली टेस्ट करतोय, प्रत्येक वीकमध्ये एक इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट येते आणि तुमचा पीक येतो तुमच्या प्रिलिम्सच्या दिवशी. दॅट्स इट. सो माझं अप्रोच असा होता की मी टेस्ट इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंटसाठी देणार आणि माझ्या चुका अनालाइज करणार आणि हे पण करायचं की या टेस्टमध्ये 25 चुका झाल्या, 5 कॅटेगरीमधल्या 1 कॅटेगरी 5 चुका, पुढच्या टेस्टमध्ये 23 चुका झाल्या पाहिजेत, म्हणजे 2 चुका कमी झाल्या पाहिजेत, त्याच्या पुढच्या टेस्टमध्ये 21 चुका झाल्या पाहिजेत. असं जर करत गेलो तरच ते होईल. टेस्टच्या बद्दल पण मी खूप सिलेक्टिव्ह होतो, कारण मला वाटायचं की जॉग्राफी, हिस्ट्री हा माझा स्ट्रॉंग एरिया आहे, प्लस इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, कारण मी मुळातच एन्व्हायरमेंटल इंजिनियर आहे. पण पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे मला नेहमीच कमजोर एरिया माझा वाटत राहिलेला आहे. त्यामुळे मी काय करायचो की सेक्शनल ज्या टेस्ट असतात त्या पॉलिटीच्या आवर्जून सोडवायचो, इकॉनॉमिक्सच्या आवर्जून सोडवायचो आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या आवर्जून सोडवायचो, कारण यामधून करंट अफेअर्स पण माझं बरंच कव्हर होत यायचं नाही. तर ह्याचे मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करायचो आणि कदाचित इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचा मी कधी सेक्शनल टेस्ट दिली पण नाहीये, कारण माझा तो कोर एरिया होता, त्यामधला चुकणार नाही असं मला माहित होतं. जॉग्राफी आणि हिस्ट्री मला अगदी आपलेसे वाटायचे, त्यामध्ये माझे प्रश्न 10 पैकी 8 तर बरोबरच यायचे. तर हा सिलेक्टिव्हनेस आणल्यामुळे काय झालं की जसं प्रोग्रेस होत गेला की नाही टेस्ट एकानंतर एक टेस्ट, तर आय फाउंड की इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आता माझी पकड मजबूत व्हायला लागलेली आहे, पॉलिटीमध्ये सुद्धा, आणि ओघाओघाने करंट अफेअर्स पण आला ना त्यामध्ये. तर खूप नंतर परीक्षेच्या अगोदर करंट अफेअर्स वर डोकं आपटायची गरज उरली नाही मला. तर ते एक तीर में दो निशान हो गए मेरे, जो एरिया वीक है वो भी हो गया आणि करंट अफेअर्स जे पाहिजे होतं ते पण मजबूत होत गेलं. असं गुड स्ट्रॅटेजी. कस्टमाइज पाहिजे ना, सब लोग जो कर रहे हैं वो नहीं कर सकते. आपको पता करना पड़ेगा कि मेरी स्ट्रेंथ क्या है, मेरी वीकनेस क्या है और उसमें थ्रेड्स क्या क्या है, कहाँ पे बार बार गलत हो रहा हूँ ना, वो आपको पता करना पड़ता है. उस हिसाब से कस्टमाइज स्ट्रेटजी आपको बनानी पड़ती है. तो वहाँ पे सेपरेट एनालिसिस होना चाहिए, खुद का एनालिसिस. यूपीएससी आई ऑलवेज टेल कि इट्स मोर अबाउट अंडरस्टैंडिंग योरसेल्फ रादर देन अंडरस्टैंडिंग वो एग्जाम क्या है, यूपीएससी क्या है, तो वो आपको पता चलना चाहिए. राइट. आणि स्टॅटिकचं जे तुम्ही बोलला त्याच्यामध्ये पण मी फोकस करेल की मला वाटतं तुम्ही जेवढ्या प्रिलिम्स क्लिअर केल्या, मी जेवढ्या प्रिलिम्स क्लिअर केल्या, त्याच्यामध्ये आपला स्ट्रॉंग होल्ड स्टॅटिक होता रादर देन करंट. करंटचे पण प्रश्न स्टॅटिक मधून डिराइव्ह होतात. व्यक्ती जो पास हो रहा है वो स्टॅटिक पे फोकस करके हो रहा है. करंट मला असं वाटतं की भीती वाटते की बाबा करंट मधून कुठने विचारणार आहेत, अनप्रिडिक्टेबल सर्व्हिस कमिशन यूपीएससी असं म्हणतात, पण असं नाहीये. म्हणजे जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर आपण करू शकतो. आपल्याला फक्त कॉम्पिटिटिव्हली क्लिअर करायची, आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स नाही घ्यायचे. तर मग स्टॅटिकवरती जर होल्ड ठेवला, एक 50-60%, 65%, 70% टाइम आपण स्टॅटिकला दिला, त्याला मजबूत केलं, तर करंटचे पण क्वेश्चन आपण लॉजिकली सॉल्व्ह करू शकतो. याचा अर्थ असा नाही की करंट करूच नका, पण पॅनिक नाही व्हायचंय किंवा करंटच्या मागे धावायचं नाहीये. स्टॅटिक
पहिले स्ट्रॉंग करायचं, ते हातातल्या गोष्टी आहेत. सेम आता आपण प्रिलिम्सचं बोलतोय, पण चुकलं तर झालं ना, अगोदरच तुम्ही मागे आला लाईनमध्ये. आता इंटरव्ह्यूची जी आपली बॅच चालू आहे, ज्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यू गायडन्सबद्दल सांगते, कारण मी इंटरव्ह्यूच्या बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण मी हेच ऑब्झर्व केलं. तुम्ही 44 मार्क्स इम्प्रूव्ह केले होते. हां, म्हणजे राईट. सो मला असं वाटतं की डॅफ बऱ्यापैकी लोक थोडंसं त्याला करतात प्रिपेअर, पण कुठला एरिया, एज्युकेशनचा एरिया, हॉबीजचा एरिया. मी म्हणते डॅफचं प्रत्येक कीवर्ड ते आपलं स्टॅटिक आहे, गावापासून तालुका जिल्हा सगळा असलंच पाहिजे. एखादा क्वेश्चन जरी आला आणि तुम्हाला तो आला नाही, तो तुमच्या डॅफ मधला क्वेश्चन होता, सो नथिंग प्रॉब्लेमॅटिक लाईक दिस, है ना. सो करंट करा, आपण डॅफ पण करा. तसं प्रिलिम्समध्ये करंट करा, पण स्टॅटिक खूप होल्ड पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक प्रिलिम्स माझी स्टॅटिकमुळेच निघाली आहे. करंट पण होतं, असं नाही की करंट नव्हतं, बट स्टॅटिक नसलं असं तर गेलीच असते. कारण स्टॅटिकचं जे नॉलेज आहे ते अप्लाय करून तुम्ही करंटचे पण बरेच प्रश्न अटेम्प्ट करू शकताय. ते स्पेस टेक्नॉलॉजी बद्दल वारंवार प्रश्न विचारतात की ऑर्बिटमध्ये काहीतरी रॉकेट सॉटेलाइट आहे, एखादा सॅटेलाइट वगैरे सोडलेला आहे. बट आय फाउंड की तो प्रश्न कशामुळे आलाय, कारण इस्रोने काहीतरी यावर्षी रॉकेट लॉन्च केलेलं आहे, पण त्याचे कॉन्सेप्ट जे आहे ना एकदम फंडामेंटल विचारतात. जिओ सिंक्रोनस मध्ये आहे की ते जिओ स्टेशनरी मध्ये आहे की जिओ सिंक्रोनस मध्ये आहे, आणि ते फ्यूल कुठल्या प्रकारचं वापरलं जातं ते प्रश्न विचारतात. त्या स्पेसक्राफ्टचं नाव पण ते विचारत नाही आणि काहीच विचारत नाही. तो हा जो कोड आहे का नाही, हा मला कळाला होता की ते स्टॅटिक बद्दल विचारतात आणि इन्स्पिरेशन काय असतं तर करंटचं असतं. म्हणजे यावर्षी इस्रोने जर रिमार्केबल काहीतरी केलं असेल, 100 समजा एका लॉन्चमध्ये समजा 100 सॅटेलाइट त्यांनी ऑर्बिटमध्ये टाकले असतील, तर बेसिक त्याचे कॉन्सेप्ट काय, हाऊ इट वर्क्स ना, रॉकेट सायन्स ज्याला आपण म्हणतो, पण लिटरली ते रॉकेट सायन्स नाही आहे, ते तुमचे 2 पेजेसचे नोट्स असतात, त्यामध्ये ते गुंडाळता येतं. हा अप्रोच असायचा माझा. सर, तुम्ही जे आत्ता बोलत होतात की तर मला असं वाटतं की जेव्हा आपण UPSC प्रिपरेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला लो फील होतं, त्याचे 2च रिझन असतात. एक आहे की अंडर प्रिपरेशन, म्हणजे इनॅक्टिव्हिटी, म्हणजे अभ्यास तर करायचा आहे पण मे बी होत नाहीये किंवा झाला नाहीये किंवा तेवढा करू शकत नाहीये, त्यामुळे चिंता करण्यात जास्त वेळ जातो अभ्यास करण्यापेक्षा. सो त्याच्यामुळे लो फील होऊ शकतं. तर त्याचा आन्सर एकच आहे की उठा आणि अभ्यासाला बसा. जेव्हा पण लो फील होते, उठा आणि 2 तास अभ्यास करा चांगला. यू विल ऑटोमॅटिकली फील लाईक कॉन्फिडंट. पण मग तुम्ही अभ्यास पण करतात आणि तरी सुद्धा लो फील होते, तरी सुद्धा अँझायटी होतीये, तर मला असं वाटतं की मग स्वतःच्या इमोशनल हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि असं नाही की तुम्हाला होत नाहीये म्हणून तुम्ही घेऊ नका, सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे, जे पण ह्या UPSC प्रिपरेशन मध्ये असो की फेल असो. हां, इमोशनल रेझिलियन्ससाठी काय करू शकतो, तर नॉर्मल मेडिटेशन करू शकतो, कोणत्याही टेक्निकने करू शकतो. विपश्यना असेल, सुदर्शन क्रिया असेल, जे पण तुम्ही ज्याच्यामध्ये श्रद्धा तुमची आहे ते कोणतंही मेडिटेशन, सायंटिफिक मेडिटेशन करू शकतो. माइंडफुलनेस तर अशा ट्रिक्स आहेत की ज्या 2-2 मिनिटाच्या असतात फक्त. जस्ट आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं असतं की आय एम वर्किंग ऑन माय प्रेझेंट बिकॉज दॅट्स द ओनली थिंग विच इज इन माय कंट्रोल. आय ट्रस्ट माय सेल्फ. आय एम फिलिंग पॉझिटिव्ह. आय एम पॉझिटिव्ह. हां, सो माइंडफुलनेस तर अशा गोष्टी असतात की थोडंसं तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी बोललोत की आपण नीट होऊन जातो. आणि अल्टिमेटली योगा. सगळेजण आजकाल ऐकतायत योगा, पण करत कोणी नाहीये. UPSC क्राऊडमध्ये खूप कमी लोक आहेत जे हे सगळं फॉलो करतात, कारण ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन जास्त आहे, टाइम कमी आहे. पण मला नेहमी असं वाटतं आणि मी हे नेहमी फॉलो केले की मी हे करायची माझ्या प्रिपरेशनमध्ये, सो दॅट आय फील कूल, काम. आय फील की माझं माइंड शार्प आहे, फोकस्ड आहे, आणि त्याच्यामुळे कदाचित प्रिलिम्स नेहमी चांगलीच गेली आणि फोकस्ड गेली. तर ते माझ्यासोबत तसं झालेलं आहे. मी काय केलेलं, अगोदर कॉन्फिडन्स असतो, अभ्यास केल्याचा कॉन्फिडन्स असतो, पण नंतर परीक्षा जशी जशी जवळ यायला लागते ना, थोडा डळमळीत व्हायला लागतं. ते अगोदर जी इंटेन्सिटी होती की होऊन जाईल पास, आणि बऱ्याचदा असं होतं की अगोदर तुमचा स्कोर चांगला येत होता प्रिलिम्सला टेस्टमध्ये, आणि जशी जशी परीक्षा जवळ यायला लागली तसं स्कोर आहे ना कमी व्हायला लागतो, मग अजून पॅनिक व्हायला लागतं. तर मी याच्यावर काय उपाय शोधून काढला की इट इज नॉट बिकॉज की प्रिपरेशन वगैरे माझी लॅकिंग आहे त्यामुळे हे होत नाही आहे, जनरल अँझायटी आहे, पॅनिक आहे, सगळ्यांनाच होते, विच इज नॅचरल, नॉर्मल. मग मी एक हॅबिट लावून घेतली स्वतःला की अभ्यास करायचा, आणि अभ्यास केल्यानंतर स्वतःलाच सांगायचं आहे की योग्य वेळी मला ते आठवणार आहे म्हणून. असं ते वारंवार स्वतःच्या माइंडवर हॅमरिंग स्वतःला सांगत राहायचं की मी येणार आहे. आता नाही आठवत आहे ना ते ठीक आहे, हरकत नाही, मी 10 मिनिटांनंतर पुन्हा या प्रश्नाला रिव्हिजिट करणार आहे, तेव्हा ते आठवेल, असं स्वतःला सांगत राहिलं ना तुम्ही, तर बऱ्याचदा असं होतं, आय वुड से की 80-90% ऑफ द टाइम अल्टिमेटली ते तुम्हाला आन्सर्स येऊन जातात त्यामध्ये. आणि
पहिल्यांदाच म्हटलं की मला आता आठवत नाही, नंतर कसं आठवेल, मग होणारच नाही, ते आठवणारच नाही. त्यामुळं हा जो माइंडसेट आहे ना, हा मला वाटतं की खूप महत्त्वाचा आहे. अँड दॅट इज व्हॉट मेक्स द डिफरन्स. आफ्टर सर्टन लिमिट तुम्ही किती अभ्यास केला, तुम्ही किती रिव्हिजन केलं, अबाव ऑल व्हॉट मॅटर्स मोस्ट इज हाऊ यू लुक ॲट द पेपर, ॲटिट्यूड, दॅट मॅटर्स द मोस्ट असं मला वाटतं त्यामध्ये. आणि जनरली जे पास होणारे आहे टॉपर्स वगैरे आहेत त्यांचं मी ऑब्झर्वेशन केलं की they have a very casual approach but they have a very genuine approach towards the study, sincere approach, not serious but sincere approach म्हणतात त्याला. खूप लोड घ्यायचं नाही, त्याचं बर्डन घ्यायचं नाही. त्याचं बर्डन घेतलं की यू विल बी क्रश्ड अंडर इट्स वेट. ते क्रश व्हायचं नाही त्याला. इन्फायनाइट विजडम है, इन्फायनाइट एनर्जी है माइंड में, उसको यूज करते आना चाहिए. बऱ्याचदा असं आपण ऐकायचो दुसऱ्या व्यक्तींकडून आणि वाटायचं की नाही हे उगाच बोलत आहे, ह्यांची आता एक्झाम क्लिअर झाली म्हणून बोलत आहे, आम्हाला झेलावंच लागेल. नो, बट आपण पण जेव्हा स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं तेव्हाच तर रिझल्ट दिसला. म्हणजे मी हे इतकं ऑथॉरिटीने सांगू शकते की ह्या सगळ्या गोष्टी वर्क होतात. मी स्वतः पब्लिक हेल्थ बॅकग्राऊंडमध्ये शिकलेली आहे. माझं मास्टर्स इन पब्लिक हेल्थ झालेलं आहे. मी एक सर्टिफाईड कोर्स केलेला आहे इमोशनल इंटेलिजन्समध्ये आणि करंटली मी लेवल 3 योगा टीचर म्हणून ट्रेनिंग घेत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मला नक्की वाटतं की इमोशनल रेझिलियन्सवरती काम केलं तर प्रिपरेशन खूप इझी होते. आपल्याला ती स्टोरी माहिती आहे ना की 2 लाकूड तोड्या होते, 1 लाकूड तोड्याने आपली कुऱ्हाड न चांगली करता डायरेक्ट तो झाड कापायला लागला आणि दुसरा लाकूड तोड्या पहिले अर्धा तास कुऱ्हाडीची धार करत होता आणि मग त्याने 2-4 घावातच ते झाड तोडलं. सगळ्यांना माहिती ही गोष्ट, पण कोण आपली कुऱ्हाड शार्प करण्यावरती फोकस करते, मेहनत करते की फक्त अभ्यास लायब्ररी रूम करते, हे पण बघणं गरजेचं आहे. थोडा तरी पॅटर्न तोडला पाहिजे सो दॅट यू फील रिलॅक्स. त्यामध्ये थोडंसं ब्रेक घेत राहिलं पाहिजे, अदरवाईज इट बिकम्स व्हेरी मोनोटोनस. तुम्ही तेच करताय, ते करताय. बऱ्याचदा असं होतं की पेज समोर आहे, काहीतरी एन्शियंट इंडियाचं चाललेलं आहे पण डोक्यामध्ये जॉग्राफी फिरते. असं पण होतं. मी वर्ल्ड मॅप वगैरे काहीतरी डोक्यामध्ये चाललेलं किंवा डोक्यात फिरते की मला हे आठवेल की नाही म्हणून. हा, ते पहिलेपासूनच त्याला शनी लावण्याचा प्रकार आहे. तो मला आठवणार नाही, हे मी मनाशी गाठ बांधल्यावर कसं आठवणार ना ते. तर ते सगळ्या गोष्टी आठवतात. यू आर नॉट प्रेझेंट इन दॅट मोमेंट. यू हॅव टू बी प्रेझेंट वेन एव्हर यू आर स्टडिंग ना, यू हॅव टू बी प्रेझेंट इन दॅट. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी हेल्प करतात. एन्झायटी रिड्यूस तर करतातच, बट प्रेझेंटमध्ये छान मेंटली राहून ते सगळं ग्रास्प करायला. ग्रास्पनेस आणि मेमरी इज अ पार्ट ऑफ इमोशनल हेल्थ ओनली, राईट. तर मला वाटतं की आपण एकदा सोर्सेस जर आपले बोलले, कारण सगळ्यांना हा खूप मोठा प्रश्न असतो आणि आता प्रिलिम्स 2 महिन्यावरती आहे, तर आपण एकदा आपले सोर्सेस जर बोलले तर हे पटवून सांगता येईल की बाबा सगळे ते बेसिक सोर्सेस सेमच असतात, आपण काहीही वेगळं वाचलेलं नाही. ती लिस्ट सगळ्यांकडे आहे, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. आणि सगळ्या मुलांनी वाचली पण आहे. बऱ्याचदा असं होतं की वाचून सगळं ठेवलेलं आहे, रिव्हिजन नाही केलं किंवा त्याचं अप्लिकेशन मी ट्राय नाही केलं आणि डायरेक्ट मी टेस्टला गेलो. तर मग काय होतं की टेस्टमध्ये कमी मार्क्स आले, मग आय स्टार्टेड क्वेश्चनिंग एव्हरीथिंग विच आय हॅव प्रिपेअर्ड. मग ते थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं मटेरियल वाचायच्या ऐवजी काय करतात, पुन्हा दे गो बॅक टू एनसीईआरटी विच इज नॉट रिक्वायर्ड ॲट धिस स्टेज. मला एक पॉईंट आठवला इथे की टेस्टमध्ये पण कसं होतं, कधी कधी एक प्रश्न सोडवला नाही आला की लगेच मी पास नाही होणार, दुसरा प्रश्न सोडवला आला नाही मी पास होऊ शकतो, असं कधी कधी होतं. सलग जो 2-4 प्रश्न असे असतील की जे आपल्याला येत नाहीयेत किंवा आपण सोडवतोय पण आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये, तर आपण त्या टेस्टमध्येच स्वतःला जज करायला लागतो. हे बऱ्याच लोकांसोबत होतं. असं नाही करायचंय. जेव्हा आपण टेस्ट देतोय तेव्हा आपण टेस्ट देतोय. टेस्ट झाल्यानंतर काय जज करायचं ते जज करा, मग तर आपण आन्सरच शोधून काढू शकतो. सो परफॉर्मन्सच्या वेळेस परफॉर्मन्सच द्यायचं, दुसऱ्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही. हे सगळ्या ठिकाणी लागू होतं, प्रिलिम्स असो, मेन्स असो, इंटरव्ह्यू असो. सो एक खूप सिंपल गोष्ट आपण आचरणात आणू शकतो. मी सांगतो तुम्हाला, आपण आता कम्पेअर करू एकमेकाची लिस्ट, 99% सेम असणार, एखादा इकडे तिकडे छोटं मोठं. मॉडर्न इंडिया हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम, एन्शंट आणि मेडिवल साठी ओल्ड एनसीईआरटी किंवा आर.एस. शर्माचे थोडं सिलेक्टिव्ह पार्ट्स. त्यानंतर जिओग्राफीसाठी 11वी-12वीची एनसीईआरटी आणि जी.सी. लिऑंगचा काही पार्ट. म्हणजे दॅट इज अ सेकंडरी. ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगा तुम्ही. ठीक आहे. आणि येस, इकॉलॉजी एन्व्हायरमेंटसाठी कुठलं एक चांगलं बुक्स जे असेल ते. मी पीएमएफ वाचलेलं, सगळ्यांनी तेच वाचतात, राईट. आर्ट अँड कल्चर साठी नितीन सिंघानियाची सिलेक्टेड एरियाज आणि आर्टची एनसीईआरटी असं करू शकतो. आणि इकॉनॉमीसाठी एनसीईआरटी असते किंवा दुसरं कुठलं मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्यातही मायक्रोवाली नाही, 12th वाली नाही, मॅक्रोवाली.
राईट. आणि मॅपिंग ॲटलास, मला वाटतं ॲटलास त्यासाठी मी काय करायचो मॅपिंग बद्दल पर्टिक्युलरली, की किती प्रश्न येतात त्यात तो प्रश्न वेगळा आहे, पण इंटरनॅशनल रिलेशन्सच्या करंट अफेअर्सच्या मॅगझिनमध्ये ज्या ज्या न्यूज असतील का नाही प्लेसेस, त्या सगळ्या प्लेसेस मी बघायचो आणि आपला जो मॅप आहे त्याच्या हेडरवर आणि फुटरवर, समजा साऊथ एशियाशी रिलेटेड काहीतरी असेल की नाही न्यूजमध्ये आहे, तर मी त्या हेडरवर किंवा फुटरवर लिहायचो. मॅपवरती जागा पिन पॉईंट नाही करायचो मी, बिकॉज रिव्हिजन जेव्हा करायचं असेल ना तेव्हा मी फक्त ते हेडर बघणार किंवा फुटर बघणार आणि मी ती जागा मग तिथे शोधणार. इट वॉज लाईक ट्रेजर हंट, कुठं मी ते जागा लोकेट करू शकते की नाही. तर जेव्हा ती जागा तुम्ही पिन पॉईंट करताना त्याच्या भोवतालच्या 4-5 जागा सुद्धा आपोआप बघून होतात. तर ते व्हिएतनाम आहे, त्याच्या ईस्टला कोणती खाडी आहे, वेस्टला कोणती खाडी आहे, साऊथला काय काय नाही, असं सगळं कव्हर होत जात. तर दॅट वॉज माय अप्रोच फॉर मॅपिंग. आणि अशा खूप साऱ्या जागा कव्हर करायला नाही लागायच्या. प्लेसेस इन द न्यूज कव्हर केल्या की भोवतालच्या सगळ्याच परिसर जवळजवळ तुम्हाला माहित होतात. आणि इंडिया तर अगदी तळहातासारखा असा पाठ झाला होता इंडियाचा मॅप. एकदा प्रश्न आला होता, नागालँड पासून तुम्हाला केरळला जायचं आहे, किती स्टेट्स मधून वगैरे जावं लागतं. तर जस्ट बाय कोणत्या राज्यांना कोणती बाउंड्री आहे हे जरी तुम्हाला माहित असेल तरी ते अटेंड करू शकता. आणि ह्या प्रश्नासाठी तुम्ही प्रिपेअर नाही करू शकत की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणत्या राज्यांमधून जातं, आपलं ईस्ट 82.5 डिग्री लाईन कोणत्या इथून जाते, इंडियन स्टँडर्ड टाइमची लाईन वगैरे, ते सगळं पाठ नाही केलं जाऊ शकत. ते बघून ते होऊन जातं आपोआप. मी त्याच्यावरतीच फोकस करायचे. मी काय करायचे म्हणजे मला असं वाटतं की आपली मेमरी खूप जास्त चांगली आहे जर आपण तिला पुश केलं तर मॅपिंगसाठी मी त्या गोष्टीचा यूज केलेला आहे. म्हणजे माझी मॅपिंग टेक्निक अशी असायची की मला वर्ल्डचा सगळा मॅप, मला इंडियाचा सगळा मॅप माहिती आहे आणि मग प्लेसेस इन द न्यूज कुठलीही असो तरी आपण घेऊ. आता याचा अर्थ असा नाही की मला वर्ल्डची प्रत्येक सिटी किंवा सगळं माहिती आहे. इट इज लाईक बेसिक ॲटलास जो आहे त्याचा जो जिओग्राफिकल मॅप आहे तो अंटार्क्टिका सगळ्या कंटिनेंट्सचा आणि इंडियाचा जो पण मॅप आहे तो मी इतक्या वेळा बघणार की मला कुठलीही सिटी किंवा कुठलाही पर्वतरांग किंवा कुठल्या नद्या विचारल्या तर ते मला क्लिक होणार की बाबा हे युरोपमध्ये आहे, हे इथं आहे, हे इथून चाललंय, बिकॉज इट्स जस्ट व्हिज्युअलायझेशन. सो ती एक चांगली गोष्ट आहे जी आपण करू शकतो की आपण दररोज 5 ते 10 मिनिट बसायचं आणि एक कंटिनेंट बघायचं. आज अंटार्क्टिका बघितला, उद्या ऑस्ट्रेलिया बघितला, परवा युरोप बघितला, नंतर एशिया बघितला. इकॉलॉजी एन्व्हायरमेंटला सुद्धा मी हा अप्रोच वापरायचो, कारण कधी कुठून कशातून काय विचारतील ते ह्याचा काही नेम नव्हता. तर मी काय करायचो की जॉग्राफीचं नॉलेज जे आपण फिजिकल जॉग्राफी, एन्व्हायरमेंटल जॉग्राफी जे काही वाचून ठेवलेलं असायचं की नाही, अमुक प्रदेशामध्ये ही वनस्पती असते, तिकडे पर्जन्यमान एवढं असते, तिकडे थंडी एवढी असते, तर ते लॉजिक वापरून मी ते इकॉलॉजी एन्व्हायरमेंटचे प्रश्न सोडवायचो. तर करंट अफेअर्स करायची जी गरज असते की नाही, इकॉलॉजीचं सगळं माहीत पाहिजे, ते दररोज शेकडो स्पीशीज एक्सटिंक्ट होत आहेत आणि त्या न्यूजमध्ये असतात, तेवढं पाठ करणं इज नॉट पॉसिबल ना. तर ते करण्यापेक्षा जॉग्राफीमधला अप्रोच वापरून मी इकॉलॉजी एन्व्हायरमेंटचे प्रश्न सोडवायचो. जॉग्राफीमधले प्रश्न वापरून इकॉनॉमिक्समधले जे प्रश्न असायचे, कुठल्या रिजनमध्ये काय सापडतं वगैरे, त्याचं इम्पॉर्टन्स काय, जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स ज्या गोष्टींचं असते ना, तर ते मिनिमम वाचून मॅक्झिमम युटिलाइज करण्याचं तंत्र आहे ना, ते मी अवगत केलं होतं. आणि दॅट वर्क रॅदर दॅन पहिल्यापासून सांगत आलो, जेव्हापासून आपण बोलायला सुरुवात केली, खूप साऱ्या पसाऱ्या करण्यापेक्षा कमी गोष्टी. इट शुड बी लाईक सॉल्ट, इट कॅन बी पुट एव्हरीवेअर. मला कधी तर असं वाटतं की फक्त जर आपण बेसिक बुक्स आणि एक ॲटलास असं सगळं जमा केलं स्टॅटिकचं तर इट विल बी लाईक 7-8 बुक्स. आणि त्या 7-8 बुक्ससाठी इतकं प्रेशर आणि इतकं टेन्शन चालू आहे. ते 7-8 बुक्स जर आपण छान रिवाईज केली, नोट्स काढली तर इट्स डन लाईक एनिथिंग. कारण करंट अफेअर्स तर अनलिमिटेड आहे, त्याला तुम्ही फक्त वर बघा. माझ्या स्टडी टेबलचा आता जर फोटो दाखवला ना तर आश्चर्य होईल तुम्हाला की एवढंसं वाचून कसं काय कोण पास होऊ शकतं म्हणून. बट दिस इज हाऊ इट इज डन. येस, तो फोबिया काढला पाहिजे की जास्त वाचल्याने आम्ही पास होणार, कमी वाचले नाही होणार. तर बेसिक कव्हर केल्यावरती एव्हरीबडी कॅन पास. आणि इट्स रिलेटिव्ह कॉम्पिटिशन. इट्स नॉट की तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स द्यायचे. मला हे कोणी सांगितलं की कमीत कमी मध्ये रिव्हिजन जास्तीत जास्त कसे पडले पाहिजे, मला फॉर्च्युनेटली एक मेंटर सापडले आणि ही हॅड पास दॅट एक्झाम इन 2016. आणि मग मी रोज अर्धा तास त्यांच्याकडे जाणार, त्यांचं डोकं खाणार की हे काय करायचं, ते काय करायचं, मला सांगा म्हणून. जोपर्यंत माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी सुट्टी देत नव्हतो त्यांना. तर ते सांगायचे मला की क्या कर रहा है, क्वांटिटी पे क्यों फोकस कर रहा है, क्वालिटी पे फोकस कर, तेरे नोट्स दिखा मुझे. त्यांनी माझे बरेचसे नोट्स असे बघितले आणि ते नंतर फेकून दिले चक्क माझ्या डोळ्याच्या समोर. ये फालतू चीज है, ये फालतू चीज है, ये तुझे पता नहीं है क्या, ये क्यों नोट्स में लिख रखा है, असं व्हायचं. ते उत्तर भारतीय होते. तर त्यांचा अप्रोच जो आहे तो मी वापरला आणि इट वर्क फॉर मी. डायरेक्शन पाहिजे, डायरेक्शनलेस स्टडी विल बी अ वेस्ट ऑफ टाइम. तुमचे अगोदरचे सिनियर्स असतील, तुमचे कोणते टीचर्स असतील, तुम्ही कुठूनही घ्या, पण एक रिलेव्हंट नॉलेजेबल
व्यक्तीकडून आणि ज्या व्यक्तीने ही एक्झाम दिलेल्या आहेत, एक्सपिरियन्स केलेले आहेत, क्लिअर केलेले आहेत, अशा व्यक्तीकडून गायडन्स घेऊन जर अभ्यास केला तर माझ्या मते तो खूप इझी होईल, स्मूथ होईल ही जर्नी. आफ्टर अ लिमिट ऑल इट बॉइल्स डाऊन टू विजडम रॅदर दॅन नॉलेज. जे काय वाचून ठेवलंय त्यापेक्षा विजडम. राईट टाइमला राईट ॲक्शन घेता आलं तर आय थिंक की दिस इज व्हेरी मच फिजिबल, डुएबल आहे. प्रिलिम्स असू दे, मेन्स असू दे, किंवा इंटरव्यूला तर आता तुम्ही गाईड करतच आहात मुलांना. सो इट इज़ अबाउट आपका एटीट्यूड क्या है, उसकी तरफ देखने का नज़रिया क्या है, और राइट टाइम पे राइट एक्शन. मन के जीते जीत, मन के हारे हार. कबीर साहेबांचा दोहा आहे तो. आपल्या मराठीमध्ये पण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तर अभ्यास म्हणजे लिटरल अभ्यास पण आहे, पुस्तकात जे तुम्ही करतात ते, आणि प्रॅक्टिस, पेशन्स, टेस्टिंग युअर माइंड, हा सगळा अभ्यास पण आहे त्याच्यामध्ये. द मोर इट इज बिंग डन इन युअर माइंड, द with high efficiency it is going to get replicated in that exam. तर आता आपण या कन्व्हर्सेशनमधून हेच जाणून घ्यायचा प्रयत्न केला की नेमकं असं काय गोष्टी असतात की ज्या केल्यामुळे आपण ही एक्झाम क्लिअर करू शकतो. आणि आय एम व्हेरी शुअर की मी किंवा सरांनी ज्या पण गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती आहेत किंवा ते लोक स्वतः करत पण आहेत. फक्त प्रॉब्लेम इथे येतो ना की नुसतं प्रिपरेशन करणे आणि एक्झाम क्लिअर करणे ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी असतात. तर एक्झाम क्लिअर करण्यावरती फोकस करा, कारण आपण पूर्ण आपला वेळ, तन, मन, धन लावून ह्या गोष्टीच्या मागे लागलो आहेत. ती गोष्ट झाली पाहिजे याच्यावरती फोकस करा. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अजूनही प्रॉब्लेममध्ये आहेत, तुम्हाला गायडन्सची गरज आहे, तर नक्की गायडन्स घ्या. तुमच्या सिनियरकडून घ्या, मेंटरकडून घ्या, टीचर्सकडून घ्या. पण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट करून प्रिलिम्स पास करा आणि मेन्स नक्की लिहा. आज आपण जी काही चर्चा घडवून आणली त्यामधून पुन्हा हेच निष्पन्न झालं की स्ट्रॅटजी, अप्रोच मॅटर्स द मोस्ट रॅदर दॅन द मटेरियल. तुम्ही जे काही वाचून ठेवलेलं आहे त्याचा आता उपयोग तुम्हाला चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे, जेणेकरून तुम्ही मेन्स एक्झाम लिहाल आणि UPSC प्रिलिम्सची एक्झाम जी आहे ती कम्फर्टेबली पास व्हाल. अँड दिस इज पॉसिबल, व्हेरी मच डुएबल. इट इज नॉट अ रॉकेट सायन्स. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ युअर हार्डवर्क, कन्सिस्टन्सी अँड फेथ इन युअर सेल्फ दॅट यू विल क्लिअर दिस एक्झामिनेशन. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट.